विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालंय आणि त्यानंतर मुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळातील खातेवाटप यासाठी राज्यातील नेते मंडळीही दिल्ली दौऱ्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतलेत। पण खातेवाटपाचा तिढा मार्गी लागला का याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। तत्पूर्वी विधानसभेचा महानिकाल ते सत्ता वाटपाच्या वाटाघाटी या दरम्यान नेमकं काय घडलं आणि त्या संदर्भातील बऱ्याच गोष्टींकडे आता आपण वळणार आहोत। महायुतीमधल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी कोणत्या मंत्री पदांवर दावा केला आणि कोणत्या खात्यांवर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला या सर्व घडामोडींवरती लोकशाही मराठीची नजर आहेच। त्यातच दिल्लीमधील महायुतीची बैठक ही केंद्रीय नेतृत्व अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आपापल्या पक्षांची बाजू मांडत बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या खात्यांवर दावे केले। दिल्ली भेटीबाबतचे काही फोटो सोशल मीडियावरती पोस्ट झाल्यावरती एकनाथ शिंदेंची देहबोली ते थेट त्यांनी गृहमंत्रीपदासह 12 मंत्रिपदांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर गृहमंत्री पदाऐवजी थेट उपमुख्यमंत्री पदासह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचं देखील कळतंय। दरम्यान दिल्लीमधील बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल शिवसेनेच्या उदय सामंतांनी दिलेली ही इनसाइड स्टोरी पाहूयात। अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे। माननीय शिंदे साहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं, सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेचा निर्णय हा राज्य पातळीवर होईल याची पूर्ण खात्री मला आहे। तर उदय सामंतांची ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता एक नजर टाकणार आहोत आपण संभाव्य मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावरती। तर हा फॉर्म्युला नेमका काय असू शकतो ते आपण आता पाहूया। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलाय का? तर मंत्रिमंडळाचा जर फॉर्म्युला ठरला असेल तर त्यामध्ये भाजपला 21 जागा, शिवसेनेला 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला एकूण 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे 21, 12, 10 हा फॉर्म्युला असू शकतो का? तर कुणाला किती मंत्रिपद मिळू शकतात? तर भाजपला साधारण 20 ते 25, शिवसेनेला 10 ते 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत झालेल्या बैठकीत मंत्रिपदाचा पेच सुटला असला तरी देखील मुख्य खाती आपल्या पदरामध्ये पडावी यासाठी तिन्ही पक्षांकडून दावा केला जातोय। कालच्या बैठकीमध्ये प्रमुख खात्यांवरती चर्चा झालेली असून तिन्ही पक्षांकडून आपल्या वाटेला जास्तीत जास्त मंत्रिपद मिळावी यासाठी आग्रह धरल्याचं कळतंय। नेमकी कोणकोणती खाती कुणाला हवी आहेत, तिन्ही पक्षांकडून किती मंत्रिपदांवरती दावा केला जातोय, तसंच शपथविधी कधी होईल याची माहिती देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानाहून दिलेली आहे आमचे प्रतिनिधी चेतन नन्नावरे यांनी। मी पुन्हा येणार म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शड्डू ठोकला आणि तब्बल 1-2 नव्हे तर ऐतिहासिक जागा मिळवत म्हणजे 132 जागांवर भाजपला विजय मिळवून देत राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी आपला दावा प्रबळ केला। काल सायंकाळी 4 वाजता याच सागर निवासस्थानावरून जर आपण पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत ते दिल्लीसाठी रवाना झाले। त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि महायुतीमधील दोन्ही प्रमुख नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैसून एकंदरीत राज्यातील मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळाचा तिढाही सोडवण्यात फडणवीस यांना यश आल्याचं म्हणता येईल। दुसरीकडे महत्त्वाची बाब म्हणजे आता अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच आता शपथ घेणार आहेत। 5 डिसेंबरला आझाद मैदान या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे 2014 नंतर पुन्हा एकदा 2024 मध्ये म्हणजे तब्बल एका दशकानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राची कमान आपल्या हातात घेताना पाहायला मिळतील। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नन्नावरे, मुंबई। तर भाजपकडून नेमकं काय करण्यात आलेलं आहे किंवा त्यांची रणनीती काय हे पाहण्याचा आपण प्रयत्न केला। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी अमित शहांसोबतच्या बैठकीत कोणत्या खात्यांची मागणी केली याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भरघोस यश मिळालं। 57 जागांवर
त्यांचा विजय झालेला आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर या विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगताना पाहायला मिळत होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेत होतं, मात्र काल दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जवळपास निश्चित झालंय की मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडे राहील। मंत्रिमंडळात नेमकी खाते आपल्याकडे कुठले असावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या बैठकीत चांगलीच लॉबिंग केलेली आहे। अमित शहा यांच्याजवळ या प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी केलेल्या आहे। खास करून जर आपण पाहिलं तर MSRDC असेल, नगर विकास खातं असेल, कृषी खातं असेल किंवा यासोबतच जर आपण पाहिलं तर उद्योग खाते असेल, यासारखी मोठी खाती आपल्याकडे असायला पाहिजेत। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली। कृषी खाते आपल्याकडे असावं यासाठी अजित पवार यांनी आधीच भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याची माहिती आहे। एकूणच काय तर मुख्यमंत्रीपद जरी मिळत नसलं तरी आपल्याकडे मोठी खाती असावी यासाठीची जोरदार लॉबिंग जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे केलेलं। त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार आहे, कुठली खाते एकनाथ शिंदे यांना मिळतील हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र जो शपथविधी आहे तो शपथविधी जवळपास 5 तारखेला होईल। 5 डिसेंबरला मुंबईत अजूनपर्यंत जागा निश्चित नसती झाली तरी मुंबईत हा 5 तारखेला शपथविधी पार पडेल अशा प्रकारचं चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात केली जाते। कॅमेरामन अदित देसाई सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। तर सर्वात महत्त्वाच्या खात्यांपैकी एक असलेलं खातं म्हणजे अर्थ खातं। ते खातं कुणाकडे जाऊ शकतं याबाबत अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेरून माहिती देतात आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। काल दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। मात्र या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा पेच जो आहे तो सुटलेला आहे। एकूणच आपण पाहतोय या बैठकीसाठी अजित पवार काल सकाळी लवकरच दिल्लीसाठी रवाना झाले होते। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती मंत्रिपदासाठी भाजपकडे हा मंत्रिपद जो आहे तो जाणार असल्याचं शिक्कामोर्तब झालेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की अर्थ खाते जे आहे ते अजित पवारांकडेच असल्याची माहिती मिळत आहे। सध्या आपण पाहतोय की केंद्रातही अजित पवार यांना मंत्रिपद जे आहे ते मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। याशिवाय राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद जी आहेत ती देखील हवी आहेत आणि यासाठी ते आग्रही आहेत। आपण पाहतोय की अजित पवार यांच्याकडे वित्त खाते हे कायम राहणार की नाही याची देखील उत्सुकता आता आहे, कारण भाजप गृह आणि वित्त खातं यासाठी आग्रह असल्याचं देखील कळतंय। सोबतच आपण पाहतोय की सहकार, कृषी, महिला व बाल कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा अशी खाती जी आहेत ती राष्ट्रवादी याला मिळावी यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत। आता या येत्या 2-3 दिवसांमध्ये खाती वाटपासंदर्भात देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला नेमकी किती खाती जातात आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर आमच्या लोकशाही मराठीच्या या तिन्ही शिलेदारांनी तिन्ही गोटामध्ये नेमकं काय सुरू आहे, महायुतीमध्ये काय सुरू आहे हे आपल्या न्यूज प्लॅनेटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर वळूयात पुढे। यंदाही महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासोबतच इतरही महत्त्वाच्या खात्यांवरती महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे। तर महत्त्वाची खाती आपल्याकडे यावीत यासाठी तिन्ही पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं आपण मगाशी पाहिलं। अद्याप जरी मंत्रिमंडळ वाटपावर शिक्कामोर्तब झालं नसलं तरी देखील काही संभाव्य खातेवाटप समोर येताना दिसतंय। त्यानुसार कुणाच्या पदरामध्ये कोणतं खातं जाऊ शकतं याचा अगदी थोडक्यात आढावा आपण आता घेणार आहोत। तर भाजपकडे कोणती खाती असू शकतात? एक पहिलं महत्त्वाचं खातं मुख्यमंत्री पद, त्यानंतर गृह खातं, पाठोपाठ महसूल, महसूल नंतर ऊर्जा आणि ग्रामविकास, त्यानंतर जलसंपदा। अतिशय महत्त्वाची खाती जी आहेत ती भाजपकडे असू शकतात। त्यानंतर गृहनिर्माण, वन खातं, ओबीसी मंत्रालय आणि पर्यटन, सामान्य प्रशासन। तर एकंदरीतच आपण पाहिलं की कुठल्या पक्षाला कोणते खाते मिळू शकतात। भाजपच्या गोटाबद्दल आपण पाहिलं, त्यानंतर पुढे कुणाला कोणतं खातं मिळू शकतं त्यावरती एक नजर टाकूयात। त्यामध्ये शिवसेनेच्या पदरी नेमकं काय पडणार, तर उपमुख्यमंत्री पद, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, आरोग्य आणि परिवहन या खात्यांची जबाबदारी शिवसेनेच्या पदरी पडू शकते। त्यानंतर राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये नेमकं काय, तर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पद, अर्थ खातं,
महिला आणि बाल विकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.